नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत. त्यातील पहिली अपडेट ती म्हणजे जे शिक्षक आहेत, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या संदर्भात एक व्हिडिओ कॉन्फरन्सची मीटिंग आयोजित करण्यात आली होती आणि त्या मीटिंगमधील महत्त्वाचे असे जे मुद्दे आहेत, म्हणजेच त्या मीटिंगचा बैठकीचा इतिवृत्त या ठिकाणी पाहणार आहोत. या बैठकीसाठी ग्रामविकास विभाग किंवा प्राथमिक शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी, त्याचप्रमाणे ग्राम विकास विभाग, जिल्हा परिषदाचे सर्व नोडल अधिकारी आणि जे IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे ते, या सर्व महत्त्वाच्या मेंबर्ससोबत ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती. यामध्ये 2026च्या ज्या आगामी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आहे त्या संदर्भाने महत्त्वाचे जे निर्णय घेण्यात आले, चर्चेमधून काही गोष्टी मांडण्यात आल्या, त्या आहेत की 1 नंबरचा मुद्दा आहे जिल्हांतर्गत पदभरतीची प्रक्रिया. आता ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू करायची याचे निर्देश काय दिलेले आहेत आणि अंमलबजावणीची यंत्रणा कोणती आहे. आता शिक्षण आयुक्त यांच्याकडून हे निर्देश देण्यात आलेले आहे की संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि समानीकरण या बाबतीत कार्यवाही जी 7/11/2024च्या पत्रकानुसार पूर्ण करावी. म्हणजे यामध्ये जे काही त्यांचे महत्त्वाचे प्रिफरन्स कोणाला वगैरे द्यावा अशा प्रकारचं ते 2024चं परिपत्रक आहे. म्हणजे जिल्हांतर्गत जी बदली आहे त्याची कार्यवाही करण्यासाठी सांगितली. सर्व जिल्हा परिषदांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने आक्षेप निर्णय घेणे 31 मार्च 2026 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. भाग 1 आणि 2 मध्ये जे अर्ज केलेले शिक्षक आहे त्याची छाननी करायची आणि प्रसिद्ध करायची. यासाठी अपील याचा समावेश आहे. आक्षेप घेण्यासाठी तुम्ही अपील सुद्धा करू शकता. तर ही जी प्रक्रिया आहे ती 31 मार्च 2026. कारण कुठलीही पदभरती करण्यासाठी त्यांना आधी रोस्टर तपासणी करावी लागेल, म्हणजे संच मान्यता, त्यात अतिरिक्त शिक्षक असतील किंवा शिक्षकांच्या बदल्या आहे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आहे. ही प्रोसिजर कंप्लीट केल्याशिवाय पुढची पदभरती होणं शक्य नाही. कारण आधी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कंप्लीट करून घ्याव्या लागतील आणि नंतर नवीन येणाऱ्या जागेंवरती नवनियुक्त शिक्षकांची नेमणूक करावी लागेल. त्यासाठी ह्या गोष्टी तर कंप्लीट होणं गरजेचे आहे. आता हे आदेश देण्यात आलेले आहे आणि याचा कार्यभार हा मुख्य कार्यकारी अधिकारी पाहणार, जे ते आपापल्या जिल्हा परिषदा सर्व त्यांचे क्षेत्र हा कारभार पाहणार. आता 31 मार्च 2026 पर्यंत ही प्रक्रिया त्यांना कंप्लीट करायची आहे. त्यानंतर 15 मार्चपर्यंत हे अवघड क्षेत्र वगैरे त्याची सुद्धा मोजणी करून त्याची नोंदणी करायची आणि ते सुद्धा घोषित करायचं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे आंतरजिल्हा बदली सन 2026. आयुक्त शिक्षण यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून त्यानुसार अद्ययावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. परंतु त्यासाठी मुख्य प्रक्रिया आहे ती म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. तसेच जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेकरता 7/11/2024चं जे हे रोजीचं परिपत्रक आहे त्यानुसार 4/11/2025, 26/11/2025 यांच्यामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करायची आहे. आणि उपस्थितांचे या ठिकाणी बैठकीमध्ये आभार मानून ती बैठक संपन्न झाली. महत्त्वाचे मुद्दे आहेत, रोस्टर तपासणी आहे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आहे आणि जिल्हांतर्गत बदल्या. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपण आपला पुढचा दुसरं महत्त्वाचं परिपत्रक पाहूया. त्यात खूप महत्त्वाचे असे मुद्दे आहेत जे की पोर्टलच्या दृष्टीने शिक्षक भरतीला खूप महत्त्वाचे आहेत, जे येणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये नव्याने यामध्ये बदल करण्यात आलेला होता. 2017 टेट, 2024-23ची टेट, ह्या दोन्ही टेटवर आधारित जी शिक्षक पदभरती झाली त्यामध्ये असणारी नियमावली आणि आत्ता 2025मध्ये जी शिक्षक पदभरती 2026मध्ये होणार त्यामध्ये असणाऱ्या नियमावलींमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे की आवश्यक सुधारणा ज्या होत्या त्या करण्यात आलेल्या आहेत. 20 जानेवारीला कालच्या तारखेला हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आणि अधिनियमात
करावयाच्या ज्या पहिल्या तरतुदी आहेत आणि लागू करण्याच्या ज्या सुधारित तरतुदी आहेत यामध्ये बदल करण्यात आला. त्यातील पहिला मुद्दा पाहूया आपण आता, जो 13/10/2023चा. आता शासन निर्णय याआधी वेळोवेळी ज्या पद्धतीने सूचना येतात, शासन निर्णय येतात, त्या पद्धतीने ते तुम्हाला देखील दाखवले जातात. त्यामुळे आपण शासन निर्णयाचा हा पॉईंट न पाहता आपण आधी कोणती तरतूद होती आणि त्यात काय बदल केला हे पाहणार आहोत. आता यामध्ये पहिला मुद्दा बघा, विविध टप्प्याटप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांनी एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी त्याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील गुण अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. म्हणजेच याचा अर्थ काय, समजा तुम्ही 1ली ते 5वीसाठी पात्र ठरलेला आहात ऑलरेडी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, तुम्ही शैक्षणिक आणि व्यावसायिक कार्य तर 6वी ते 8वीची तुम्ही पूर्ण करत आहात, तर दुसऱ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे शिक्षक भरतीचे टप्पेच होतात, त्यानुसार त्यांची मेरिट लिस्ट लावली जाते. विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यूनुसार त्यामध्ये निवड होते. त्यामुळे जर तुमची 1ली ते 5वीसाठी निवड झाली तर तुम्ही 1ली ते 5वीसाठी पात्र नाही, परंतु तुम्ही 6वी ते 8वीच्या गटासाठी पात्र आहात जर तुम्ही शैक्षणिक व्यावसायिक कार्यता पूर्ण करत असाल. त्यामध्ये समजा निवड झाली, परंतु पुढच्या प्रक्रियेमध्ये टप्प्यामध्ये पुन्हा समजा तुम्ही वरच्या वर्गासाठी पात्र असाल तर तुमची निवड 9वी ते 10वीला सुद्धा होऊ शकते, तेवढी व्यावसायिक अर्हता असेल तर. त्याचप्रमाणे पुन्हा तुम्ही वरच्या वर्गासाठी म्हणजे तुम्ही खालच्या वर्गाला पात्र न ठरता तुम्ही वरच्या वर्गांना पात्र ठरू शकता जर एकदा निवड झाली तरी सुद्धा, असा हा शासन निर्णय होता. फक्त तुम्ही 1ली ते 5वीला तुमची निवड झाली आणि तुम्हाला पुन्हा 1ली ते 5वीसाठीच निवड करायची असेल तर मात्र नव्याने टेटची एक्झाम द्यावी लागेल. म्हणजेच तुम्ही चढत्या क्रमाने पुढच्या वर्गांसाठी जरी एकदा निवड झाली तरी तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही पुन्हा पात्र ठरत होतात. हा जुना नियम पहिला होता. खूप महत्त्वाचा निर्णय आहे बघा. आता लागू करावयाची सुधारित तरतूद. आता काय यामध्ये बदल करण्यात आलेला आहे की उमेदवाराने चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे तुम्ही 1ली ते 5वीसाठी निवड झाली तर तुमचं एज्युकेशनल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन कितीही असो, तुम्ही 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वीसाठी पुन्हा पात्र नाही. पुढच्या वर्गांना जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर जेव्हा नेक्स्ट टेटची एक्झाम येईल तेव्हा ती तुम्हाला द्यावी लागेल आणि मग तुम्ही पुढच्या वर्गासाठी प्रिफरन्स देऊ शकता. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, आता हे एक बिंदू एक पद ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवताना तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जो प्राधान्यक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की जेव्हा उमेदवारांना जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात तेव्हा तुम्हाला 7 दिवसांच्या आत त्यामध्ये अर्ज करावा लागतो. त्यानंतर खाजगी रिक्त सेवकांच्या स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील, ते उमेदवारांना प्राप्त होतील, ते त्यांची पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देतील. म्हणजेच तुम्ही तुमची एज्युकेशनल शैक्षणिक आणि व्यावसायिक दोन्ही पात्रतेनुसार तुम्ही 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी 12वी अशा 4ही गटांमध्ये 1 मार्क्स 2 मार्क्स कितीही मार्क्स असले तरी उपलब्ध जेवढ्या जागा असतात तेवढे प्रिफरन्स तुम्हाला दिसतात. म्हणजे तुम्ही 500 प्रिफरन्स तुम्हाला दिसले तरी तुम्ही 500च्या 500 प्रिफरन्स त्यामध्ये लॉक करू शकता. जेवढ्या जागा तुम्हाला दिसणार तेवढे प्रिफरन्स तुम्ही लॉक करू शकता. म्हणजे 500 जागेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर ते 500 जागा तुम्हाला दिसणार, त्या लॉक करायची संधी तुम्हाला होती. हा जुना नियम झाला. नव्याने काय सुधारणा करण्यात आलेली आहे ते पाहूया. यामध्ये जेव्हा प्रसिद्ध जाहिराती झाल्यापासून जेव्हा परिपत्रक काढलं जाईल आणि त्यामध्ये जी तारीख तुम्हाला सांगितली जाईल म्हणजे कालावधी जो सांगितला जाईल त्या कालावधीनुसार खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्राधान्यक्रम देण्यासाठी उमेदवारांच्या अर्जामध्ये प्रवर्ग, विषय यांचा सर्व गोष्टींचा विचार करून प्राधान्य
देऊ शकतील आणि उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह दोन्ही ठिकाणी सांगितलं, मुलाखतीशिवाय आणि व मुलाखतीसह म्हणजे दोन्ही नाही, निवडीसाठी जाहिरातीत पात्र असलेल्या सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे जसं मगाशी तुम्हाला 500 प्राधान्यक्रम सांगितले, फॉर एक्झाम्पल तुम्ही 500 प्राधान्यक्रम तुम्हाला दिसतील, परंतु उमेदवारांनी त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी 50च प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. म्हणजे तुम्ही पात्र असाल 500 ठिकाणी तरीसुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ शकता, नोकरी करू शकता, सिलेक्शन होऊ शकतं, असे कोणतेही 50 आणि 50 म्हणजे थोडक्यात तुम्ही 100 प्रिफरन्स देऊ शकता. विथ इंटरव्ह्यूसाठी यातले 50 आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50 असे इकडे 50 आणि तिकडे 50 अशी तुम्ही 100 प्रिफरन्स देऊ शकता असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता ॲक्च्युली जर एक पद एक भरती म्हणजे एक बिंदू एक पद या ठिकाणी केलेला आहे, तर हा नियम या ठिकाणी लावणं योग्य नव्हतं, कारण की एका विद्यार्थ्याची निवड ही एकाच जागेसाठी होणार आहे, जास्त जागेसाठी होणार नाही. त्यामुळे आता समजा एखादा विद्यार्थी त्या जागेवर गेलाच नाही तर त्याचं नुकसान खूप होणार, कारण त्यांना पुढच्या म्हणजे 1ली ते 5वीसाठी एखाद्या विद्यार्थ्याची निवड झाली आणि तो त्या जागेवरती गेलाच नाही, तर हे नुकसान त्याचं फक्त त्या एका जागेपुरतं नाही होणार, त्याला पुढे 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी 11वी 12वी कुठेच त्याला चान्स नाही, तो भरतीतून विद्यार्थी ऑटोमॅटिक बाद झाला. त्यामुळे जर हे लिमिटेड प्रिफरन्स करणं कितपत योग्य होतं माहीत नाही, परंतु आता लिमिटेड प्रिफरन्स असणार आहे. म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी लांब लांब जाऊ शकत नाहीत असे काही विद्यार्थी असतात की ते सगळे प्रिफरन्स देतात जिथे ते जाऊ शकणार पण नाही, कुठे ना म्हणजे येतील तेवढे प्रिफरन्स लॉक करायचे. त्यामुळे कदाचित हे 50चं लिमिट त्यांनी केलेलं आहे. म्हणजे विथला 50, विदाऊटला 50, तुम्ही 100च प्रिफरन्स या ठिकाणी आता लॉक करू शकता. दिसणार सर्व, परंतु लॉक करता येणार नाही, फक्त 50च लॉक करू शकता. तिसरा मुद्दा आहे वयोमर्यादेचा. जुना नियम होता की शिक्षक पदभरतीमध्ये जेव्हा जाहिराती येतात त्या जाहिरातीच्या दिनांकास उमेदवाराचं वय विचारात घेतलं जाईल. हा 2022चा नियम होता आणि त्यामध्ये 2 वर्षाची कोविडमुळे कन्सेशन दिलं होतं एजमध्ये. आता नवीन नियमानुसार सांगितलेलं आहे की पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता मापन चाचणीच्या आधारे घेण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत, म्हणजे एक्झामचं ॲप्लिकेशन 15 मेपर्यंत चालू होतं, म्हणजे 15 मेपर्यंत तेव्हाचं तुमचं एज कन्सिडर करण्यात येईल असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 15 मेच्या महिन्यामध्ये 15 मे 2025पर्यंत ॲप्लिकेशन चालू होते, तर तुम्हाला तेव्हाचंच वय कन्सिडर केलं जाईल. आता एजचा यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारच्या सूटचा उल्लेख केलेला नाही. 2 वर्षाची सूट गेल्या वेळेस मिळाली होती, ती ह्या वेळेसच्या पदभरतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ॲप्लिकेशनच्या वेळेसचं वय पकडलं जाईल. आत्ता पुढे जाहिराती, कारण यामध्ये बदल काय होता की जाहिराती येतील तेव्हाचं वय पकडलं जाईल आणि आत्ताच्या नवीन बदलानुसार काय, तुमचं जेव्हा एक्झाम तुम्ही दिली ना, जेव्हा ॲप्लिकेशन केलं ना तेव्हाचं वय तुमचं पकडलं जाईल. म्हणजे आता ॲप्लिकेशन करूनसुद्धा 1 वर्ष झालं, 1 वर्ष होत येईल. मग आत्ता जर पुढे जाऊन काही झालं तरी बघा, मे महिन्याच्या पर्यंत तुमच्या जर जाहिराती आल्या तर तुमचं ह्या मे महिन्याचं वय पकडलं जाणार नाही, तुमचं जुनंच वय पकडलं जाईल जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन केलं होतं. 4 नंबरचा मुद्दा आहे RTEच्या अंतर्गत 1ली ते 8वीसाठी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी असल्यामुळे जे शासन निर्णय यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत, शासन निर्णयांचा उल्लेख केलेला आहे आणि सेमी इंग्रजीच्या शिक्षण पद्धतीमध्ये अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य आहे. आता त्यापैकी इंग्लिश मिडियमच्या शाळेसाठी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमाचा पदविकाधारक असावा. शिक्षणशास्त्र म्हणजेच D.Ed किंवा DTED यांच्यामधला एक शिक्षक हा इंग्लिश माध्यमाचा असावा असा नियम करण्यात आला होता. यामध्ये बदल करून आता RTEच्या नियमाच्या अंतर्गत 1ली ते 8वीसाठी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. पुन्हा तोच शासन निर्णय, इथपर्यंतची माहिती सेम आहे आणि सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धतीत अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य आहे. त्याच्या पुढे
उल्लेख केलेला आहे. 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमाच्या शाळांकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांमध्ये माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या की व्यावसायिक अर्हता म्हणजे तुमचं काय झालं, डी.एड किंवा बी.एड हे झाली तुमची व्यावसायिक अर्हता, डी.एड असेल किंवा बी.एड असेल. त्यानंतर या इंग्रजी माध्यमासह म्हणजे त्याच्यासोबतच ती शाळा ज्या मीडियमची असेल, म्हणजे पवित्र पोर्टलला जाहिरात देणारी शाळा तुम्हाला जो प्रिफरन्स आलेला आहे ती शाळा ज्या मीडियमची असेल त्या मीडियमचा विचार करून तिसरा मुद्दा आहे की तुम्ही माध्यम ज्या शालांत परीक्षा म्हणजेच तुमची 10वी आणि 12वीचं माध्यम विचारात घेतलं जाईल. कारण तुम्हाला पवित्र पोर्टलवरती जेव्हा इन्फॉर्मेशन सेल्फ सर्टिफाईड करायचं होतं तेव्हा तुम्हाला ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये मेन्शन करायच्या होत्या. एक म्हणजे तुमचं शैक्षणिक व्यावसायिक अर्हता यामध्ये विचारात घेतली जाईल. तुम्ही ज्या शाळेचा तुम्हाला प्रिफरन्स आहे त्या शाळेचं माध्यमसुद्धा लक्षात घेतलं जाईल आणि तुम्हाला तुमच्या 10वी आणि 12वीचं सुद्धा माध्यम त्यामध्ये मेन्शन करायचं होतं. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला प्रिफरन्स येण्यासाठी, म्हणजे तुमचा विचार करण्यासाठी. म्हणजेच बघा, 1ली ते 5वीसाठी सेमी इंग्रजीची जर शाळा असेल तर तुमची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली. आता त्या सामाजिक प्रवर्गासाठी जर उमेदवार उपलब्ध नाही झाला तर राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिरात देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही पण त्यांची 12वी विज्ञान म्हणजेच ते सायन्स म्हणजे इंग्लिश मीडियम, थोडक्यात इंग्लिशच त्यांचे सब्जेक्ट येतात, किंवा BA, MA इंग्रजी किंवा BSc, MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना प्राधान्य समजण्यास मुभा देण्यात येत आहे. म्हणजे प्रिफरन्स इथे पहिला या ठिकाणी असणार इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण. त्यानंतर दुसरा प्रिफरन्स असा असणार की जे सायन्सचे विद्यार्थी आहेत किंवा त्यांनी स्पेशल सब्जेक्ट इंग्लिश घेऊन त्यांनी BA केलेलं आहे किंवा MA केलेलं आहे. जे म्हणजे थोडक्यात बघा, जे टीचर्स 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी 11वी 12वीला इंग्लिश या भाषा विषयासाठी जे पात्र असतात ना त्यांना या ठिकाणी प्रिफरन्स मिळणार आहे, कारण त्यांचे स्पेशलायझेशन इंग्लिश विषयामध्ये असतं. थोडक्यात त्या शिक्षकांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आता हे जे बदल केलेले आहे हे 2025च्या टेटनुसार होणाऱ्या शिक्षक पद भरतीसाठी आणि त्या पुढील टप्प्यांसाठी हे लागू करण्यात आलेले आहेत. हे नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. अशा प्रकारे आपण पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पद भरतीसाठी महत्त्वाचे जे बदल झालेले आहेत ते परिपत्रक आणि जे ऑनलाईन कॉन्फरन्स झालेली होती त्यामध्ये शिक्षकांसंदर्भात बदल्यांसंदर्भात जो निर्णय घेण्यात आला त्या संदर्भातलं महत्त्वाचं परिपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.